संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स या चॅनलला पाहायला मिळतात. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आजची महत्त्वाची अपडेट आहे, ती अपडेट आहे एक मेसेज कालपासून व्हायरल होतो आहे. तो म्हणजे उद्या 24 तारखेला शालेय शिक्षण मंत्री महोदयांची तातडीची बैठक विधानभवनमध्ये आयोजित केलेली आहे आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी एक मेसेज व्हायरल झाला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की शिक्षण सेवक कालावधी किंवा शिक्षण सेवकाच्या संदर्भातला हा मेसेज आहे आणि ती बैठक जी आहे ती शिक्षण सेवक कालावधी रद्द किंवा त्यावरती निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार ती जी बैठक आहे ती बैठक कोकण म्हणजे माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे हे जे शिक्षक आमदार आहेत त्या आमदारांच्या पाठपुराव्याने त्या ठिकाणी होत आहे. तर जे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, पालघर असेल किंवा ठाणे असेल, म्हणजे या जिल्ह्यामधल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये ही बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हा विषय त्या ठिकाणी त्या बैठकीचा आहे. मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 36 शिक्षण सेवकांनी सुप्रीम कोर्टामध्ये समायोजनाच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे आणि ती पिटिशन दाखल असल्याकारणाने त्याची हिअरिंग अजून बाकी आहे. म्हणजे त्या दिवशी फक्त नोटीस त्या ठिकाणी राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने बजावली आहे, परंतु अजून त्यावरती हिअरिंग झालेली नाही आहे. त्या अनुषंगाने ही बैठक होती आणि ही बैठक सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची आहे. कारण समायोजनामध्ये जे तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा ज्या 36 शिक्षकांनी याचिका दाखल केलेली आहे किंवा कोकणामधला जो समायोजनाचा विषय आहे तर तो विषय सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ती विधानभवनमध्ये बैठक आहे. त्यामध्ये समायोजनाच्या बाबतीमध्ये समायोजन कशा पद्धतीने केले जाईल, कारण जे आक्षेप त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी घेतले आहेत किंवा त्या आक्षेप जे आहेत त्या आक्षेपावरती उद्या बैठक होणार आहे, ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळालेली आहे. मी मंत्रालयीन अधिकाऱ्यांशी आज दुपारी बोलल्यानंतर. त्यानंतर दुसरा विषय, आणखीन एक मेसेज आपल्या ग्रुपवरती व्हायरल होत आहे वेगवेगळ्या शिक्षण सेवकांच्या. तो आहे शिक्षण सेवक कालावधी हा 1 वर्ष 11 महिने करण्याच्या संदर्भातला. कारण सर्वांना माहिती आहे की 26 तारखेला आपली कोल्हापूर खंडपीठामध्ये पिटिशन जी दाखल आहे त्या पिटिशनमध्ये त्या ठिकाणी हिअरिंग होणार आहे आणि या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी ॲफिडेविट दाखल करायचं आहे. आता ॲफिडेविट दाखल करत असताना एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी होणार असल्याचं आपल्याला कळतं आहे. म्हणजे काही माहिती आपण अधिकाऱ्यांनासुद्धा विचारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि विशेष म्हणजे आज मुंबईतले आपले जे काही बांधव आहेत जे BMCमध्ये जॉईन आहेत शिक्षण सेवक, एक टीम त्या ठिकाणी गेलेली होती. त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांच्या माहितीनुसार तुम्हाला सांगतो की माननीय प्रधान सचिव देवलसाहेब जे शालेय शिक्षणचे त्यांच्याकडे आपले शिक्षण सेवक गेले आणि त्यांनी चर्चा केली की सर 26 तारखेला जी आमची याचिका आहे ती याचिकेमध्ये आपलं काय ॲफिडेविट असणार आहे किंवा शासनाने काय धोरण त्या ठिकाणी अवलंबलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं, त्यांना जास्त वेळ दिला नाही, 1-2 मिनटं त्यांनी दिलेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलं की आम्ही शिक्षण सेवकाचा जो सेवा कालावधी होता, म्हणजे जर तुम्ही आता जॉईन आहात आणि परत परीक्षा झाली तर तुझा काही सेवा कालावधी आहे तो पुन्हा आम्ही ग्राह्य धरू, हे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे कोर्टामध्ये मांडणार आहोत. म्हणजे जो GR त्या ठिकाणी आलेला आहे तो GR 26 तारखेला कोर्टात मांडणार असल्याची माहिती त्या ठिकाणी त्या आपल्या शिक्षण सेवकांना दिली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी ते शिक्षण सेवक कालावधी संदर्भामध्ये विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही बाकीची चर्चा आमच्या PNशी करा, म्हणजे PNशी बोलून घ्या. तर PNशी ज्यावेळेस आपल्या शिक्षण सेवकांनी चर्चा केली किंवा त्यांच्यासोबत बोलले तर PNने असं सांगितलं की शिक्षण सेवक कालावधी कमी करण्याच्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे
आणि ॲफिडेविटमध्ये आम्ही कोर्टामध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी मांडणार आहोत. आता कालावधी किती कमी केला जाईल हे त्यांनी सांगितलं नाही आहे, परंतु कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही ॲफिडेविट त्या ठिकाणी मांडू किंवा आम्ही त्या ठिकाणी ते मांडणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं 26 तारखेची जी हिअरिंग होणार आहे ती हिअरिंग आपल्या शिक्षण सेवकांसाठी खूप महत्त्वाची आहे. याचं कारण असं आहे की एकतर सेवा जोड जो आहे ती आपल्याला मिळते. जे आपले शिक्षण सेवक आहेत त्यांना आता 2025च्या टेटमध्ये चांगले मार्क आहेत आणि ते त्या ठिकाणी पुढे जॉईन होणार आहेत. तर त्यामुळं त्यांना तो एक फायदा होणार आहे. आणि दुसरा विषय आहे की शिक्षण सेवक कालावधीचा जो कालावधी आहे तो कालावधी त्या ठिकाणी कमी करण्यात येणार असल्याचं ते जे पी ए आहेत त्या पी एने त्या ठिकाणी सांगितलं की असं आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत असं त्यांनी सांगितलं. आता ही माहिती जी आहे ती आपल्या शिक्षण सेवकांना त्या ठिकाणी पी एननी दिलेली आहे प्रधान सचिवांच्या. त्यामुळं आपण एक होप्स ठेवू शकतो, एक आशा ठेवू शकतो की आपला जो शिक्षण सेवक कालावधी आहे जो 3 वर्षाचा कालावधी आहे तो कालावधी किमान 1 वर्षानं जरी कमी होऊन तो 2 वर्षापर्यंत जर झाला तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये 2024मध्ये जे आपले उमेदवार लागलेले होते त्यांचा कालावधी हा त्या ठिकाणी संपणार आहे. त्यामुळं खूप मोठा फायदा हा शिक्षण सेवकांना या निर्णयामुळे त्या ठिकाणी होणार आहे. 3 वर्षाचं अजून आपल्या जवळपास 1 वर्ष बाकी आहे बऱ्याच जणांचं. त्यानंतर दुसरं आहे की नवीन जे रयतमध्ये लागलेले आहेत त्यांचासुद्धा आता शिक्षण सेवक कालावधी सुरू झालेला आहे किंवा यानंतर जे आता लागणार आहेत त्यांनासुद्धा खूप मोठा फायदा हा या निर्णयामुळे त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळं 26 तारखेचा जो कोर्ट ऑर्डर येणार आहे किंवा जो कोर्ट निर्णय आहे किंवा कोर्ट हिअरिंग आहे ती हिअरिंगकडे सर्व शिक्षण सेवकाचं त्या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. काय निर्णय होतं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लवकरच कळेल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. 2 दिवसापासून तब्येत खराब असल्याकारणाने मला व्हिडिओ टाकता आले नाही, परंतु शिक्षक भरती संदर्भात किंवा शिक्षण सेवक असेल किंवा इतर शैक्षणिक घडामोडी असतील त्या संदर्भातल्या ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्व शिक्षण सेवकापर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. धन्यवाद.